हॅलो जगदीश, आज येऊ राहिला ना मग तू विक्रमच्या रिसेप्शन लिहू राहिला ना? हो रे बुवा, येऊ राहिलो ना. तू नाही येऊ राहिला का? हो रे, मी बी येऊ राहिलो. वहिनी बी येऊ राहिल्या का? हो हो, ती बी येऊ राहिली ना. काऊन वहिनी नाही येत आहे का? नाही नाही, आनंदी बी येऊ राहिली ना. निघाला का मग तू? अरे हो, निघालोच होतो. पण सालं माझीवाली बाईकच बंद पडली गड्या. मी आत्ताच आलो ना बाईकनं, आणि आता चालूच नाही येऊ राहिली. म्हणून तुम्हाला म्हणतो मी बाईकचं वरच्यावर काम करून घेत जा, पण नाही, जोपर्यंत ते पूर्ण बंद होत नाही तोपर्यंत यायला काही होश येत नाही बापा. पहा आता ऐन टायमावर बंद पडली ना. अरे हो, आता चुप बसेन थोडी. बोल देशील मला फोनवर? काऊन काय झालं? काही नाही रे, तू वहिनी बोलू राहिली. मी काय म्हणत होतो, तू टू व्हीलर निघू राहिला का फोर व्हीलर निघू राहिला? मग मी टू व्हीलर निघू राहिलो होतं, पण आता तुझी बाईक बंद पडली म्हटलं तर मग आता फोर व्हीलर घेतो. तसं बी आता थंडीचे दिवस आहे, याच्या वेळेस थंडी लागेल बाईकवरले. हो हो, टू व्हीलरवरले थंडी वाजन. मग फोर व्हीलरच घेऊन घेतो ना आपली. त्याच्यात मग आपण आरामात चाललं जातो. मग आम्हाला बी घेऊन जातं का? आता सांगू राहिलं ना तुले, आपण आरामात चाललं जातो म्हणून. तुम्ही दोघं जण ना, आम्ही दोघं जण. बरं बरं. मग येतं का तू घ्यायला आम्हाला? लेखा पहिलेच तर उशीर झाला ना आपल्याला. एक काम कर, तू चौकात नाही आहे आणि तिथूनच तुमच्या दोघांना पिक करून घेतो मग मी. बरं बरं, ठीक आहे, काही हरकत नाही आहे. येतो मग आम्ही दोघं चौकात नाही. तू फोर व्हीलर घेऊन ये मग तिथं. बरं बरं, ओके ओके, डन. हो ठीक आहे, ये मग लवकर. तुम्ही दोघं या तर खरी तिथं. बस निघतोच आम्ही, निघालोच. बरं बरं, ठीक आहे, आम्ही बी निघालोच. काय हो बापा, हां तुमची बाईक टायमावरच बंद पडली. पाहून घेत जाणं, पेट्रोल गिट्रोल आहे का नाही आहे, काऊन बंद पडली, काय पडली. मेकॅनिक जोड लवकर घेऊन जायचं तिले थोडं. अरे आता चालू नाही का मी? आता चालू नाही का? बाईक नसता आलो तेव्हा तर चांगली होती. माहीत नाही अचानक कशी काय बंद पडली तर. तुम्ही आत्याला बोलले ना, तुमच्या आई सांग तुम्ही भांडण केलं ना म्हणून बंद पडली असून. एवढं काय बोलायला पाहिजे होतं आत्याला, ऐकून घ्यायला पाहिजे होतं चुपचाप ना. काही एवढं बोललो तर नाही मी. काही एवढं बोललं तर नाही मी, बोलले तुम्ही. जाऊ दे ना, आता काही मी गलत नाही बोललो, जाऊ दे. जे खरं आहे तेच सांगितलं. आणि तुला जुनी साडी दिली होती तर मग मी म्हणेन नाही कायले. मग तुला नवीन साडी आणली तर काय झालं त्याच्यात? नाही तशी ताजवळ तर चांगल्या साड्या नाही आहे ना. कुठं बाहेर जाय आले चांगली साडी पाहिजे नाही का? तशी तू काही म्हणत नाही, बोलत नाही, काही मागत नाही, याचा अर्थ आहे का की मला बी दिसत नाही म्हणून? तसं बी लई दिवसाचा विचार करू आलो तुम्ही तुझ्यासाठी साडी आणायचा, म्हणून घेऊन आलो. का हो बापा, माझ्यासाठी साडी आणली तर तुमच्या आईसाठी बी आणून घ्यायला पाहिजे होतं ना एखादी साडी. त्याला खराब वाटलं असं की बायकोसाठी आणली आणि तेही लपून, आणि माझ्यासाठी नाही आणली असं नाही वाटून काय तुमच्या? एखादी आत्यासाठी बी घेऊन येते साडी. जाऊ दे ना, टाईम नव्हता माझोड. आता जो टाईम आहे का आपल्याला निघायचा आहे ना. टाईम नव्हता माझोड. नाही तर आईला बी घेतली असती, काय त्याच्यात नाही. तशाही आई जोडलं आहे साड्या. काही घालत नाही, कपाटात ठेवून देते. पण काही असो बापा, त्याला असं वाटलं असं ना बायकोला आणली मला नाही आणली. नाही नाही, आईला काही नाही वाटत तसं. तू गलत सुचू राहिली, आईला नाही वाटत तसं काही. तुम्ही नाही समजतो बापा, वाटत असते मायला, वाटतच असते. बायकोला साडी आणली लगे आणि माझ्यासाठी नाही आणली असं वाटलंच असं त्याला. तू टेन्शन नको घेऊ, आईसाठी घेऊन येईन मी. आता संक्रांती झाली ना, संक्रांतीला एक आईला चांगली साडी घेईन. तू काही एवढं लोड नको घेऊ त्या गोष्टीचा. आईजवळ खूप साऱ्या साड्या आहे, आई साड्या घेतच राहते. आणि राहिली माझी गोष्ट, तुम्ही आईला संक्रांतीला एक साडी घेऊन दे. त्या गोष्टीत टेन्शन नको घेऊ तू. आईला काही असं वाटत बी नाही, तिला चांगली आहे माहिती. बरं बापा, आता उशीर नवराला का आपल्याला? अरे बापा हो, उशीर राहिला. चाल बरं लवकर, चाल चाल. डबल तो मला म्हणत एवढा वेळ लावला, आला नाही, पहिले उशीर राहिला. चला मग. हो चाल चाल. आता नाही बाई, या पुरानं थंडीचं घरात नाही राहू नाही का आपल्या मायजवळ. पण नाही, मी निघाली की चाललं माग माग. चल आजी घुमी घुमी, चार आजी घुमी घुमी. निरा घुमणंच पाहिजे बापा, या पोराले घुमणंच पाहिजे. स्वेटरही नाही घालत बापा, जबरदस्तीने स्वेटर घालून दिली या पोराले. थंडी नाही लागत का काय अजून बापा? मला तर लय थंडी वाजू राहिली. चल माय बाई, उद्या वावरातला कापूस बियच नाही. का बाया भेटून ये राहिल्या बापा. आता काय तू सरिताची तर जाऊन सरिता खाली आहे का तेही चालली दुसऱ्याच्या वावरात कापूसही चालले तर. कोणा दुसऱ्याच्या वावरात जायच्या पहिले, कोणासंग बोला करून घ्यायच्या पहिले जातो बापा आणि विचारतो तिले. मेरा बायाचं काय पडलं बापा, बाया नाही भेटू राहिला कापूस याच्यासाठी. आता सरिता बी आहे का नाही आहे घरी काय माहीत. चल कंचन, पटपट चाल ना. काय बापा, सगळे लोक भिर पाहू राहिले तोंडाच्या इकडे, लाज वाटू राहिली मला. आता नवीन नवीन आहे, तू तर पाहणार नाही का ताईकडे? काय हो बापा? चाल पटपट चाल. आलाही नाही अजून जगदीश, त्यांनी तसं उभं राहायला सांगितलं होतं. बापा हे जगदीश भाऊजी बी कधी येतात काय माहीत. आता नाही बाई वा, आता अक्षरचा आवाज आहे आणि कंचनचाही आवाज आहे. कंचन काय आली इथं काय तो? बापा रे अक्षय, कंचन कुठं चालले रे बापा? अरे विवांश काका काकू आहे. ताता ताता तातू तातू. अरे बापा बोलू देशील का रे मला? हे विवांश बोल देतं का? खूपच क्यूट आहे विवांश. विवांश. बापा रे तुम्ही दोघं जण कुठं चालले रे तयार होऊन? रिसेप्शनला चाललो ना आम्ही दोघं जण. अरे हो, तुमच्या मित्राचं ते विक्रमचं रिसेप्शन आज आहे ना? हो. सुरेश दादा नाही येत आहे का? अरे चालले होते ते दोघं नवरा बायको बी, पण सुरेशची तब्येतच चांगली नाही बापा. सर्दी ताप. हो शांता काकू, सर्दी तापची आहे ना, सातच चालू आहे. थंडी किती पडू राहिली ना, लय पडू राहिली थंडी. काय दादाची तब्येत नाही आहे चांगली? दवाखान्यात नाही नेलं का दादाले? नाही रे, नेलं नाही. काय नेलं नाही? मला कोणी सांगितलं मग? कुठे मला कोणी सांगितलं? मी घेऊन गेलो असतो ना. घेऊन जाऊ का आता? नाही रे बापा, तुम्ही रिसेप्शनला चालले, तुम्ही जा. जा तुम्ही दोघं नवरा बायको. मोठे बाबा घेऊन जाणार आहे त्याला दवाखान्यात. नाही बस येतातच ते आता थोड्या वेळात. आणि तू कुठं चालली होती एवढ्या थंडीची?
काही नाही रे बापा, उद्या कापूस येत नाही मग वावरातला, तर बायाच नाही भेटू राहिल्या बापा, तर बायाच्या घरोघरी चालली, काय तर कोणत्या बाया भेटतात आणि कोणत्या नाही तर. हो का? तुमच्या वावरातला कापूस बी आता निघण्याजोगता झाला ना बापा. तुमच्या वावरातला कधी काढतात? माहित नाही मोठी आई, काढते ना आता उद्या परवा. असं असं मावावरातला काढू राहिली बा उद्या. एक काम करशील, मायला सांगशील बाया भेटून नाही राहिल्या म्हणा, मावावरातनी ज्या ज्या बाया येतील मावावरातला काढणं झाला कापूस की तुमच्या वावरात घेऊन जाऊ मग. बरं बरं मोठी आई, तसंही चालते ना, तसंही चालते. टोलक 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 टोलक. मोठी आई 5 मिनिटं. हो हो हो, उचल उचल फोन उचल, अर्जंट असन. काही नाही, जगदीचाच फोन असं. बाई कंचन, लय सुंदर दिसवली बाई तू साडी तर लय चांगली दिसवली बाई ना. तू या लग्नातली आहे का? नाही नाही काकू, मला लग्नातली अशी थोडी आहे साडी, आणि ती साडी घातली बी किती वेळा, लय वेळा घातली मी ना. मग तू असा हा होता अंगावर कधी पाहिली नाही मी साडी. साडीला मस्त दिसली, तू लय मस्त दिसली, त्या अंगावर लय चांगला दिसला कलर, एकदम खुलून दिसू राहिला म्हटलं त्या अंगावर. काकू येईन आणली ना, आजच आणली साडी. अक्षय आणली का? हो शांता काकू, आजच घेऊन आली. माझ्यावर चांगली साडीच नव्हती ना घालून झाले, आता मला लग्नातली कोणत्या कोणत्या फंक्शनमध्ये साडी घालीन. लय वेळा घातली मला लग्नातली साडी मी ना, तर बोर झाली होती मी बी तेच एक साडी घालू चांगल्या साड्याच नव्हत्या माझ्यावर, तर हे आज घेऊन आले. चांगलं केलं, बरं झालं घेऊन आला. रंजनाला बी घेऊन आला का साडी? नाही नाही, आत्यासाठी नाही आणली, माझ्यासाठीच आणली, त्याचा जो टाईम नव्हता ना घाईघाईत आणली ताईनं. काऊन नाही बाई, आणता नाही कधी माझ्यासाठी बी, तुला माहिती आहे रंजना कशी आहे तर तेही फुगून बसली असेल मग आता. हो हो काकू, जाऊ दे, त्याला म्हणा संक्रांतीला घेऊन देशील म्हणा. हो तसेच म्हणून ते. का रे बा उभा ना आम्ही इथं आला कोण नाही अजून? अरे मी काय म्हणून राहिलो, तुला वहिनी थोडंसं समोर यायला लागेल गड्या. तू इथं आणून राहिला होता ना कार तुम्ही? अरे आणून राहिलो होतो, मधात रेती आहे टाकलेली कोणाची आहे तर तिथं येत नाही म्हटलं, कार तुम्हीच या थोडेसे समोर. काय बे, कोणाच्या घरची रेती आहे म्हणतात नाही? अरे ते ढेवर नाके नाही का, त्याचं घर बांधणं चालू आहे, तर त्याची इटा रेती म्हणत नाहीच आहे रोडाच्या, तर मोठी कारगिर येत नाही इकडे, तुम्हाला पैदल पैदलच जा लागेल तिथपर्यंत. बरं बरं, ठीक आहे तुम्ही येतो. बाबा लवकर ये, उशीर व्हायला झाले. हो हो ठीक आहे. कंचन इथपर्यंत येत नाही म्हणते कार, आपल्या समोर जा लागन. काय हो बापा, अजून किती समोर जा लागन, तसेच लोक भिरभिर पावराले माझ्याकडे. तू हिरोईन आहेस ना, म्हणून ताईकडे पाहू राहिली, हिरोईन सारखी दिसू राहिली तू. पा काकू पा कसे बोलतात हे? आले रे, चांगलीच राहिली, ते मस्त दिसू राहिली, काय दिले बोलू राहिला. मोठी आई बोलूच राहिली ना अशी. अरे बापा, नवीन सुनवारी आहे, कधी पाहिली नाही, पहिल्यांदा निघाली घराच्या बाहेर, तर लोक पाहतात. रंजनाची सून आहे मग पाहतात लोक. बरं चाल, बरं लवकर चाल. मोठी आई येतो मग आम्ही. आणि दादाला दवाखान्यात न्यायचं राहिलं तेही सांगशील, तिकून आल्यावर घेऊन जाईन मी. नाही रे, ते मोठे बाबा येऊ राहिले, ते घेऊन जातील, काही एवढी काही तब्येत नाही खराब, अशी सर्दी खोकला असंच आहे. बरं ठीक आहे. तिकडे चालला का? चाल ना, मी तिकडेच उरली ना, चला मी येतो तुमच्यासोबत तिथपर्यंत. हो काकू चला. बापा सारा माल रस्त्यातच टाकला बापा, चालायला जागा नाही आहे. बाई कंचन, बरोबर चालशील ना? नाही तर पाहिशील खाली पडशील. नाही काकू, बरोबर चालत आहे, तुम्ही द्या ना त्या विमाशले माझ्यावर द्या, त्याला द्या माझं, मी चालतो त्याला घेऊन, तुम्ही बरोबर चाला, नाही तुम्हीच पडसान. नाही राहू दे ना, पकडलेला आम्ही बरोबर. मोठी आई पडशील पाहिजे तर पाय वीट आहे समोर, दे विमाशले दे माझं, दे मी पकडतो त्याला. घे बापा घे. ए बेटा माझं ए. द्या त्याला माझं. नाही राहू दे, बरोबर चाल तू, नाही तर पडशील खाली. हो ठीक आहे काकू, हात पकडा माय. हो माय बाई, पकडू दे माय हात. बापा रे, हे तर पडायचं धन आहे बाप्पा, आता माय बाई व बापा रे, चालताही नाही उरायला. पाय सांग, बरोबर चाला दोघी. हो माय बाई, आजपर्यंत पोरानं मापासून कोणतीच गोष्ट नाही लपवली, म्हणतं कोणतीच गोष्ट नशीन लपवली त्या पोरानं, छोटी मोठी गोष्ट हर गोष्ट पहिले मला सांगतो. आता तर गोष्टी लपवायला लागला तो मापासून. लगे माया लपून लगे बायकोला साडी आणून दिली त्यानं, आणि लगे आपल्या बायकोलाच आणली, माझ्यासाठी तर आणलीच नाही. माझ्यासाठी नाही आणली, फक्त आपल्या बायकोसाठी घेऊन आला, तेही चोरून लपून. मला विचारलं नाही, सांगलं नाही, काही नाही, आणि मला बिना सांगायचंच लगे रिसेप्शनला चालला गेला आपल्या बायकोला घेऊन, आपल्या मित्राच्या. विचारणं का काही आई मी रिसेप्शनला चाललो, काहीच नाही. त्याची बायको म्हणते मला रिसेप्शनला घेऊन जाणार आहे. मग पोरानं मला विचारलंही नाही आणि सांगितलंही नाही. लगे आपल्या बायकोला मस्त साडी आणली, मस्त तिनं तयारी केली, साडी घातली, गैने घातले, आणि पहिले लगे आपल्या नवऱ्यासोबत मस्त. आजकाल मा पोरगा लय लपुरायला, पण मापासून खरं लय लपुरायला. त्याला एक गोष्ट नाही लपे, आता लय गोष्टी लपुरायला तो. लग्नाला अजून 6 महिने नाही झाले बाई, 6 महिन्यात एवढा बदलावाला पोरात नाही. आता माया पोरगा माया काही राहिला नाही बाप्पा. म्हणतात ना, सून आली काही आपला पोरगा आपला राहत नाही, सुनीचा होऊन जाते. बरोबर आहे बाई, बरोबर आहे लोकांचं. माया पोरगा नाही राहिला बाप्पा माया, आता मा सुनीचा होऊन गेला. रंजना, मी काय म्हणतो, आपल्या वावरातला कापूस काढायला लागते म्हटलं 1-2 दिवसातनी. तू गावातल्या बाया सांगतं का? आपल्या वावरातला कापूस काढायसाठी बायाला सांगून दे. रंजना, कोणत्या विचारात आहे रंजय? काय बापा, एवढ्यानं वगारू राहिले, काय म्हणून राहिले? कोणत्या विचारात आहेस तू? मी बोलू राहिलो तुझ्यासोबत, काय हो बी नाही बी नाही, काहीच नाही. काय म्हणून राहिले होते? मी म्हणून राहिलो होतो की 1-2 दिवसात आपल्या वावरातला कापूस काढायला लागते, तर गावातल्या बाया सांगून दे म्हटलं, आपल्या वावरातनी कापूस काढायचा आहे तर. मी नाही सांगत, माझ्या आता मूळ नाही बा, मी आता दुसरा विचारात.
कोणत्या विचारात आहे तू? आणि तू कधी मूड राहते? कोणत्या विचारात आहे आता तू? काही समजू नाही शकत तुम्ही. तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही ऐकसान बी नाही माय. राहू दे. काय झालं तुले? तुमचा पोरगा लय काही लपूर आला आजकाल मापासून. आपल्या बायकोसाठी साडी आणली त्यानं. मी नका मना केलं असतं का त्याला त्याच्या बायकोला साडी आणायला मना केलं असतं का मी ना? त्यानं माया चोरून लपून आपल्या बायकोसाठी साडी आणली आणि लगे आपल्या बायकोसाठीच आणली. माझ्यासाठी नाही आणली, फक्त आपल्या बायकोसाठी आणली आणि आपल्या बायकोला घुम्या फिरायला घेऊन चालला गेला. आणली तर काय झालं? त्याची बायको आहे ते. तो साडी नाही आणीन आपल्या बायकोसाठी, तो कोण आणीन? कोण आणीन? तू आपल्या पोरीसाठी आणि तुझ्यासाठी साडी घेतो तेव्हा सुनबाईसाठी घेतं का साडी? घेतं का? माया साड्या तिच्याच तर आहे बापा. मला घेतली काय तिला घेतली काय एकच आहे. माया साड्या कोणाच्या आहेत तर तिच्याच आहेत. पण आणली तर काय झालं? काय झालं? आणली तर आणली बापा. मला आणू नको साडी, पण त्यानं मला सांगायला मला सांगायला काही झालं होतं? मला सांगितलं नाही ना त्यानं की मी साडी आणू आलो का काही आपल्या बायकोसाठी एकटीसाठी साडी घेऊन आला. त्याला असं वाटलं की मग बायकोसाठी साडी घेईन आणि माईला सांगन तर माईसाठी बी घ्यायला लागेल मला, म्हणून त्यानं मला सांगितलं नसन. तू फालतू विचार करू राहिली, एवढा फालतू विचार करू राहिली. असं काही वाटत नसन त्या पोराला, काही नसन त्याच्या मनात. असं मी चांगल्यानं ओळखतो तिला. असं काही नाही त्याच्या मनात, असा नाही आहे तो. तो नाही आहे तसा, पण ते तुमची लाडकी सुनबाई ते आहे ना, तेच कानं भरू देते ना त्याच्यावाले. ती नसते एवढं बदलून टाकलं मा पोराले. पहिले मा पोरगा मला बिना विचारता एक काम नव्हता करत. आता तर मापासून गोष्टी लपन लागला तो. पुरी तिनं मया तोड केली म्हटलं माहिती. मया तोड केली तिनं. त्याला कोण नाही दिसत आपल्या बायकोशिवाय, फक्त त्याला आपली बायकोच दिसते. अरे नाही ना, तू काय एवढा फालतू विचार करू राहिली? मी फालतू विचार करू राहिली मी? हो, याला फालतूच विचार म्हणतात. कायले स्वतःचं डोकं दुखू राहिली, माय बी डोकं दुखू राहिली. जा गावातनी बाया सांगून दे कापूसेच्यासाठी. जा, मी डोकं उठू राहिली ना? तुमचं डोकं उठू राहिली मी. जा तुम्ही, माझं डोकं नका उठू. जा तुम्ही सांगा बाया. कोणत्या बाया सांगायचं आहे, काय सांगायचं आहे तुम्ही पहा आता तुमचं. मला नका सांगू तुम्ही. अरे गिरे काही नाही. जा तुम्हीच सांगा बाया. मी नाही सांगत. माया कोणाला काही करा नाही लागत तर मलाही कोणाचं नाही करायला लागत. मलाही काही नाही करायला लागत त्या घराचं. जा तुम्ही. तुमची सुनबाई आली ना तर तुमच्या सुनबाईला सांगसान गावातनी बाया सांग म्हणा कापूस याच्यासाठी आपल्या वावरात नाही तर तिला घेऊन जा कापूस याचाले बाया नाही भेटल्या तर. काय रंजना, मासून बोलू नका, सध्या माझी दिमाग खराब आहे. बरं बा, आता मीच सांगतो बाया, नाही तर मग वहिनीसोबत बोलायला लागेल. त्याच्या वावरातला बी कापूसच नाही ना उद्या. भाऊ सांगत होता तर वहिनीनं तर बायाला सांगितलंच असेल. सांगेन की तुमच्या वावरात ज्या बाया येतील त्याच बाया मावावरात बी घेऊन या कापूस चालेल. दुसरं काय मग? हो तुमच्या वहिनीचं. हो तुमच्या वहिनीला सांगा ना. तुमची वहिनी लय कामाची आहे बाप्पा, लय कामाची आहे. तुमच्या वहिनीलाच सांगा तुम्ही. जा, लय कामाची आहे ते शांती. जा तिलाच सांगा. मी कोणत्या कामाची आहे मला कोण म्हणते. जा तुम्ही तुमच्या वहिनीलाच सांगा. जा. का बोलू राहिली? तिले म्हटलं तर म्हणते की मला काऊन म्हणू राहिले, मला म्हणू नका. वहिनीले म्हटलं तर म्हणते की वहिनीले कायले म्हणू राहिले. काम माय तर डोकं नाही काम करत बा, डोकं काम नाही करत. जाओ बापा, माझं डोकं नका दुखू. बरं ठीक आहे, त्यासोबत नंतर बोलीन मी. आता तुझा दिमाग खराब आहे थोडा, आणि एवढं टेन्शन नको घेत जाऊ. त्या पोराला जसं करायचं आहे तसं करू देत जाय. त्याचं लग्न झालं आता. आता इथे दाबून ठेवतं का? जाऊ दे, त्याला बायको आली, काही दिवसांनी लेकरं होतील. पाहू दे त्याला त्याचं. तू कायले त्याच्या नांदी लागतं? हो बापा, मी काय नांदी लागतो? मी काय नांदी लागू? माझा पोरगा नाही का तो? माझा अधिकार नाही का त्याला बोलायचा? अरे हो, तुझ्याच पोरगा आहे, तू आहे तुझ्या अधिकार. पण आता तो काय एकटा आहे का? त्याचं लग्न झालं ना. त्याची बायको आहे, बायकोची जिम्मेदारी आहे त्याच्यावर. त्याला त्याच्या बायकोची जिम्मेदारी बी तर पाळायला लागेल ना. मला म्हटलं असतं का मी मना केलं असतं का तिची साडी आणण्यासाठी? बरं बाबा, तुझ्या नांदी काही लागेल नाही पुरत. हे असे आहेत हे. मग म्हटलं की मग असे बोलतात. म्हणून या माणसाला काही मना नाही लागत आणि ना काही सांगा लागत. आता मॅरी या बुवाला काय बोलली रंजना? बुवा काऊन तन रागाने गेली? रंजना, काय झालं तुले? तू काय बोलली बुवाले? बुवा काऊन एवढे रागाने गेले? मला काही सांगू नको त्याचं. या दुनियात सरे राहिले बरोबर वाटतात, फक्त मीच एकटी गलत वाटतो. झालं काय ते मगाचं मॅटर? ते साडी आणली त्यानं लपून आपल्या बायकोले. माझ्या चोरीन साडी नाही आणली का? तेच गोष्ट त्याला सांगितली तर ते मलाच बोलू राहिले. जाऊ दे म्हणते, त्याचा संसार आहे म्हणते, त्याची बायको आहे म्हणते, त्या बायकोला तो नाही आणीन तो कोण आणीन, असं तसं मलाच बोलायला लागले. मला माहीत आहे त्या माणसाला म्हणून आणि सांगून काही फायदा नाही आहे. ते माणूस कधीच ऐकून नाही बोलत. आई तू पाहू राहिली ना तू? कसे मला बोलतात हे सगळेजण? काय सगळेजण मलाच गलत म्हणतात. आता मी एवढी बी अपेक्षा नाही ठेवू शकत की पोरापासून लग्न झालं तर काय झालं, एवढी अपेक्षा नाही ठेवू शकत की पोरांना काही मला सांगायला पाहिजे, मला सांगून काही करायला पाहिजे. पहिले जसा करत होता तसं नाही बाई, बरोबर आहे ते, बरोबर आहे, काही गलत नाही आहे. मग सगळेजण मला कोण गलत म्हणतात? कुठं ऐकतो बाई त्याच्या गोष्टी? जाऊ दे ना, ते गोष्ट सोड तू. मग तर दुसऱ्या गोष्टीत टेन्शन आलेलं आहे. कोण्या गोष्टीचं बाई? अहो बाई ना, आज तर ते साडी आपण तिच्या अंगावर पाहिली म्हणून आपल्याला माहीत पडलं की ना साडी आणली. तसं तिला काय काय आणून देत असेल काय काय नाही आपल्याला काय माहीत आहे? आपल्याला काय माहीत आहे त्यानं काय काय आणून दिलं काय काय नाही तिले? तिनं आपल्या रूममध्ये दाबून लपून ठेवून दिलं असेल तर तुला काय माहीत आहे? त्या पोरानं तुला लपून काय काय कारणानं केलं काही माहीत आहे तुला? काय करू आई मग मी? काय करू शकतो? माझ्या पोरगाच नाही तर मी काय करू शकतो? असं म्हटल्यानं चालते का बाई? असं म्हटल्यानं चालते का? तुझा पोरगा आहे तो. ते तर आता आली, तुमचा जन्म दिलेला आहे त्याला. तो काय करायला काय नाही काय तुझ्या लपून कारभार करते तुला सर माहीत पाहिजे ना. मग काय करता आता? तू सांगत नाही तर मी काय म्हणतो रंजना, माझी गोष्ट ऐकतं का तू? सांग नाही काय म्हणायचं आहे तुला? आता
त्या पोर काही घरी नाही आहे, तू इसून बी काही घरी नाही आहे. ते दोघं काही येतील नाही आताशी वापस. त्याला लय उशीर होईल, लय रात्री आले. मी काय म्हणतो, तिच्या रूममध्ये आपण हसं करू ना. हां, काय काय तिनं दाबून ठेवलेलं आहे, काय काय नाही. त्या पोरानं तिला काय काय आणून दिलं, काही सोनाला आणून दिलं का काय आणून दिलं. हां, सर माहीत पाहिजे ना आपल्याला. हां, तिचा रूम चांगला हसं करू ना आपण. म्हणजे तिच्या रूमची तलाशी घ्यायची आहे असं म्हणणं आहे तुझं? हो ना. हां, तलाशी घ्यायची. पण नाही हो माय बाई, तिला माहीत झालं तर काय म्हणेन ते? काय म्हणेन ते? तुझं घर आहे, तू कोणाच्याही रूमची तलाशी घेऊ शकतं. तुझं घर आहे आणि काय झालं ते? काय कोणी दुसरी आहे का? तू सूनच आहे ना. तलाशी घ्यायला नाही पाहिजे का? काय तिच्याजवळ काय नाही? हां, पाहिलं नाही पाहिजे का? नाही हो माय बाई, तुला माहीत झालं तर काय म्हणेन ते? हां, मा रूमची तुम्ही तलाशी घुरायला म्हणेन, मी चोर दिसतो का तुम्हाला? अशी नाही म्हणेन का ते? आता माय बाईवर तिला कोणता पता लागते तिच्या रूमची आपण तलाशी घुरायला म्हणून? हां, ही गोष्ट तुला माहीत आणि मला माहीत. घरात कोण आहे आपल्या दोघीच्या व्यतिरिक्त तिसरा माणूस? माया आई, तिला काही पता नाही लागत, ते काही येत नाही आताशी. हां, आपली तलाशी घेणं होऊन बी जाते तिच्या रूमची. चल हुसखासप करू, काय काय नाही तिच्याचं सामान, किती पैसा आदलाय. हा लपू पैसे देत असेल तिला तर मग तू येतो बरोबर आहे आई, पण तिला माहीत पडलं तर बाई आता नाही काही व किती भेटत होता सुनीले. बापा मला तर असं वाटलं की तू तिची सून आहे आणि ते तुझी सासू आहे. तुझी सून नाही वाटू राहील ते मला. तिला कोण भेटे व आई, पण मला असं वाटतं मा पोराला महाभारत तिनं काही सांगून नाही द्या. हां, एकाचे दोन सांगितलं तर काय आहे मग? आणि तू एवढी भिऊ काय झाली? पहिली गोष्ट जे पताच नाही लागत ना, पताच नाही लागत. चल लवकर चल बरं आई, चल मग आता पाहू जातो तिच्या रूममध्ये काय काय आणि काय काय लपून ठेवलं तिनं तर. आणि मग पोरका काय काय देते तिला चोरून लपून आणून. चल मग लवकर, चल तिच्या रूममध्ये. हो आई चल. आई आता काय करतं? काय करायचं आहे? तिच्या रूमची तलाशी घ्यायची आहे. कुठून सुरू करायचं नाही बाई. मी काय म्हणतो, अलमारीची चाबी आहे तुझ्या जवळ? नाही, तिला दिली होती मी ना तिची अलमारीची चाबी. अहो, पुऱ्या घराच्या अलमारीच्या डुप्लिकेट चाबी आहे ना ताजो? हो हाय. आता माय बाई काय पोरगी असो तू. हां, काय सासू बनशील माय बाई. एवढं वय झालं बाई तुझ्या, पण तुला सर मला शिकवा लागत आहे. तुझ्याजवळ चाबी आहे ना, त्या चाबीनं तू अलमारी खोल, अलमारी सखासख कर तिची. मी तिची सुटकेस पाहतो. हां, सुटकेसमध्ये काही लपून ठेवलं आहे का? बरं ठीक आहे आई. वा, मी तर पुरी अलमारी थांबली बाई ना तिची, पण काहीच तर नाही भेटलं मला. फक्त पुऱ्या अलमारीतनी 100-200 रुपये सापडले मला. काही पैसे नाही आहे तिच्याजवळ. कुठं लपून ठेवलं काय माहिती ना. हां, लय शायनी आहे बाई, लय हुशार आहे म्हटलं हिची सून. हां, कुठं काय लपून ठेवलं काही दिसूही नाही देऊ राहिली. हां, कुठं दाबून ठेवलं असेल बरं हिनं. रंजना, तू सून लय हुशार आहे हो बाई, लय हुशार आहे म्हटलं. काय माहीत बाई हिनं पैसा आदला कुठं लपून ठेवला तर त्या सुनीनं. मला तर 100% गॅरंटी आहे तिच्या जो बम पैसा आहे म्हणून तिनं लपून ठेवलेला. तू या पोरगा चोरू देते तिला पैसे. आई तू म्हणू राहिली चोरू देते म्हणून मा पोरगा पैसे मा सुनीले. जर पैसे दिले असते तिच्याजवळ नसते का? असते ना तिच्याजवळ. आता तुला काय माहीत तिनं कुठं लपून ठेवले तर? हो आई, ते बी आहे तुझं बरोबर. मग नाही तर काय नाही. हां, आजकालचा जमाना भरोसा करायचा लायकीच आहे का बाई? भरोसा करायला पाहिजे का कोणावर? हां, कोणाचा काही नियम नाही आहे. कोण कसं निघणं कोण काय करण तर. हिनं पैसे आदले कुठं लपून ठेवले आहे तर मी तर पाहूनच राहीन मी पुरी खोज खबर करूनच राहीन. आई किती वेळ झाला तिच्या रूमची आपल्याला तलाशी करायला, पण काहीच नाही सापडलं. आता बाई ना चाल आपण चाल इथून. हां, हे डबल सामान आपल्याला लावावी लागेल. तिचा याचा टाईम उराला नाही ते येऊन जाईन. ते नाही येत ना ते एवढ्या लोक नाही येत. आई एवढा आपण पसारा केला, हा आवरायला बी तर आपल्याला टाईम लागेल ना. नाही तर बाई ना आई तिला माहीत पडून जाईल ना आपण तिच्या रूमची तलाशी घेतली होती म्हणून. आपल्याला हा एवढा मोठा पसारा आवरायला किती टाईम लागेल? जितची वस्तू तिथं ठेवा लागेल आपल्याला बरोबर. लय भेटं बना तू खरं, त्या सुनीले लयच भेटं. आता सापडलं का काही मा रूममध्ये तुम्हाला? काही सापडलं? सोनं लाणं काही पैसा आदला मी लपून ठेवलेला काही सापडलं का? आता माहिती आता कंचनचा आवाज आहे. कंचन आली वाटते. कंचन तुम्ही तर हुशार येणार होते ना, एवढ्या लवकर कशी आले? आता घडीत पाहिलं का तुम्ही ना काय टाईम झाला तो? हो बाई ना कंचन, आम्ही काय म्हणत होतो की बापा आता काही काम धंदे आहे नाही, बसल्या बोलू राहिलो होतो. तू स्वयंपाक करून गेली होती, स्वयंपाकी करायची गरज नव्हती. मग मला कशी म्हणते रंजना, चाल म्हणते आई आपण कंचनच्या रूमची सफाईच करू म्हणते, तिची अलमारी गिलमारी साफ करून देऊ म्हणते तिला. तर बस तुझ्या रूमची सफाईच करू राहिलो, तर ती अलमारी गिलमारी साफ करून देऊ राहिलो आम्ही. हा ना रंजना, बरोबर बोलू राहिली तुम्ही. हो आई बरोबर म्हणत आहे. आम्ही त्या रूमची सफाई करू राहिलो, ती अलमारी गिलमारी आहे ना साफ करून राहिलो, ती सुटकेट बिस्केट आणि कपड्याच्या घड्या करून राहिलो होतो. हो आता तू आली ना. हां, आता करायची गरज नाही. मी काय म्हणते कपड्याच्या घड्या करून घेशील आणि जागच्या जागी सामान ठेवून देशील. चाल रंजना नाही तुला लवकर चाल. हो आई चाल. हो येतो कंचन आम्ही. हे साफ करून घेशील. चाल लवकर चाल. तरी म्हटलं तुला येईन म्हणून ते तू तर ऐकूच नव्हती राहिली बापा. मला काय माहिती नाही बाई, आपल्याला एवढा टाईम होऊन गेला म्हणून विचार रूमची तलाशी करता चाल मग आता चाल. हो चाल बरं कंचन येतो मग आम्ही. आत्या आजी थांबा. आता नाही आता काय म्हणते आत्या इकडे काय म्हणली कंचन? काय झालं आत्या? आता या घरातली सुनव मी, या घरातला हिस्सा. हां, जेवढं घर तुमचं आहे तेवढंच घर माया बी आहे. या घराला मी माया समजतो, तुम्हाला बी मी मायाच समजतो. मी तुमच्यावर भरोसा करतो, तुम्ही मायावर भरोसा करा. या घरातला हिस्सा मी. मी बी आता सदस्य आहे या घरची. तुमच्या पोराची बायका मी लग्न करून आलेली आहोत त्याच्यासोबत. ह्या घरावर जेवढा तुमचा अधिकार आहे, जेवढं हे घर तुमचं आहे तेवढंच माया आहे.
आणि आपल्याच घरात कोणी चोरी करत असते का? हां, जोपर्यंत तुम्ही माझ्यावर भरोसा नाही करसान ना तोपर्यंत तुम्ही बी खुश नाही राहसान आणि मी बी खुश नाही राहीन. आपल्या सुनीवर भरोसा करणं शिका, बस एवढंच म्हणायचं आहे मला. पाय बाई आता पाय ते कसे सांगते मा पोराला एकाचे दोन. आता तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमच्या पोराला या गोष्टीच्या बऱ्यात काही माहीत नाही पडेल, काही नाही सांगेन मी. आई चाल लवकर इथून. हो माय बाई चल बाप्पा चाल. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आपल्या सुनीवर भरोसा करणं शिका, लोकांच्या बोलण्यात नका येत जाऊ, तरच आपलं घर सुखी राहील. जर लोकांच्या गोष्टी ऐकसान ना मग काही खरं नाही. म्हणून लोकांच्या बैकावत नका येत जाऊ, आपल्या सुनीवर भरोसा ठेवत जा. तुम्ही या गोष्टीचं टेन्शन नका घेऊ की मी तुमच्या पोराला काही सांगेन का काही तुमच्या पोराला काही नाही सांगेन मी. डबल मी तुम्हाला तेच गोष्ट सांगू राहिली, लोकांचा भरोसा करू नका, लोकांच्या बोलण्यात येत नका जाऊ, आपल्या सुनीवर थोडासा भरोसा करा बस. बाकी तर तुम्ही समजदार आहे, मला काय सांगायचं आहे तुम्हाला तर समजलंच असं. एवढं तर बेवकूफ आहे नाही तुम्ही की मला काय सांगायचं आहे तुम्हाला, काय म्हणायचं आहे तुम्हाला समजत नसेल म्हणून. तुम्हाला समजलं असेल मी कोणाच्या बाऱ्यात म्हणून राहिली आणि काय म्हणून राहिली. चालू बाई चल रंजना इथून चल लवकर चल. आता मा गोष्टीवर थोडा विचार करसान. हो चल लवकर चल. आता माय बाई हो काय करू या दोघी मालिकीचं मी. या दोघी मालिकीनं किती सारा मा रूममध्ये पसारा करून ठेवला. आता एवढा पसारा मला आवडणं. थोडासा भरोसा नाही आपल्या सुनीवर राहिले, थोडा भरोसा नाही. मा रूमची तलाशी घेऊन राहिल्या. काय भेटलं त्याला, काय आहे माझं. आता एवढा सारा पसारा मला सावर नाही. दोघी मालिकीनं माझ्या रूमामध्ये पुरा पसारा करून ठेवला आणि चालल्या गेल्या. आता आवरत बस पसारा. चल माय बाई कपड्याच्या गळ्या गिळ्या करून डबल ठेवून देतो जागच्या जागी. नाही तर ते आले तर ते डबल म्हणतील मला एवढा पसारा केला का तुला. चल माय बाई लागतो कामाले. मला सावर नाही पसारा हा सर्व माशिवाय कोण आवरण.